नवी मुंबईत मराठी संस्कृतीचा उत्सव रंगला असून सिडको प्रदर्शन केंद्र, साने गुरुजी बालनगरी येथे बाल मराठी संमेलनचे भव्य उद्घाटन आज पार पडले. उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते नवी मुंबईचे मंत्री गणेश नाईक, तर कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक महेश कोठारे, महापौर आणि विविध मान्यवर उपस्थित होते. या संमेलनाचे उद्देश मुलांमध्ये लहानपणापासून मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीची गोडी निर्माण करणं, त्यांना सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळणं आणि पुढील पिढीत मराठी संस्कृती रुजवणं असं आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी साहित्यिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते, ज्यांनी कार्यक्रमाला उत्साहात रंगत आणली. नवी मुंबईतील बाल मराठी संमेलन मुलांच्या सर्जनशीलतेला नवे पंख देणार असून मराठी संस्कृतीसाठी एक प्रेरणादायी व रंगतदार उपक्रम ठरला आहे. त्या वतीनं मराठी भाषा विभाग मंत्री उदयजी सामंत यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईमध्ये बाल साहित्य संमेलनाचे उद्घाटन झालं. मोठ्या प्रमाणामध्ये बालकांनी सहभाग घेतला आणि सर्वच स्तरावरच्या घटकांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं. जसे क्रिकेटच्या खेळामध्ये अंडर 19 आहे, वन डे आहे, T20 आहे, कसोटी आहे, तशा प्रकारच्या साहित्यामध्ये सुद्धा विविध विभाग निर्माण झालेले. कोकण साहित्य संमेलन आहे, वऱ्हाडी साहित्य संमेलन आहे, आता मोठ्यांचं साहित्य संमेलन तर छोट्यांचं साहित्य संमेलन. ही प्रक्रिया अतिशय सुंदर आहे आणि मराठी भाषा विभागाचं जितकं कौतुक करावं थोडं कमी आहे. भविष्यकाळामध्ये ह्या लहान बालकामधूनच मोठे साहित्यिक निर्माण होतील असा विश्वास व्यक्त करतो. नाही, आधी मी माननीय अध्यक्षांची परवानगी घेऊन किंवा आज नवी मुंबई शहरामध्ये बाल साहित्य संमेलन भरणार आहे म्हणून सुरुवातीच्या कालखंडात आता अधिवेशनात जाणार आहे, परंतु माननीय अध्यक्षांची परवानगी घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे. तर ते शहरात आपले अशा प्रकारचा कार्यक्रम असल्यानंतर निश्चितपणे त्याला महत्त्व दिलं पाहिजे, परंतु ते करताना आपलं दैनंदिन कर्तव्य विसरता कामा नये म्हणून अध्यक्षांची परवानगी घेऊन